प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे मात्र मुक्ता सागरच्या फोटोकडे बघून मनातलं सांगण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात मात्र तिथे आदित्यला बघून तिला खूपच मोठा धक्का बसतो. कारण आदित्य तिच्या पुढे हात जोडून उभा असतो आणि तो म्हणत असतो की प्लीज माझे पप्पा मला परत द्या. तुम्ही घरातल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करता. सईला पण हवं नको ते सगळं बघताना तर माझी एवढी इच्छा पूर्ण कराल ना, असं म्हणून तिच्या हातातला फोटो पडून जातो. आणि तेवढ्यात मात्र ती काही बोलण्याच्या आधी आदित्यच्या मागून सागर येतो आणि तो म्हणतो नाही करणार. आणि त्यानंतर मात्र तो सगळं आदित्यला सांगतो की हे बघ, तू माझा मुलगा आहे आणि मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. पण तुझी ही इच्छा आणि तुझा हा हट्ट कधीच पूर्ण होणार नाही, कारण सावनी माझी बायको कधीच बनू शकत नाही. मुक्ताशी माझं लग्न झालं आहे आणि मुक्ताच माझी बायको आहे. आणि हे तू जेवढा लवकर मान्य करशील तेवढं तुझ्यासाठी पण चांगलं असणार आहे, असं तो त्याला समजावतो. परंतु आदित्य रडतच तिथून निघून जातो. इकडे मात्र काय झालं या गोष्टीवर मुक्तालाही फार टेन्शन येतं आणि तिकडे सागरही त्याला समजवण्यासाठी मागोमाग निघून जातो. परंतु आदित्य रडत रडत सावनीकडे जातो. सावनी विचारते काय झालं. पुढे आदित्य काही बोलायच्या आधी ती लगेचच म्हणते ती मुक्ता काही बोलली आहे का. तेवढ्यात सागर ते ऐकतो आणि तो तिच्यावर ओरडतो की प्रत्येक गोष्टीत तुला मुक्ताच कशी दिसते. तुझा मुलगा इथं तुझ्याजवळ का रडत आलाय ते जाणून घ्यायच्या ऐवजी फक्त मुक्ताचंच नाव येतं का. तर त्यावरती ही त्याला सुनावते, हा बरोबर आहे, मी पण तुला असंच ऐकू शकते. इथे तुझा मुलगा दुखावला गेला आहे, पण तुला मुक्ताचं नाव घेण्याशिवाय दुसरं काही सुचतं का. असं दोघांचे वाद सुरू असतात. तेवढ्यात मात्र तिथं मुक्ता येते आणि त्यावरती म्हणते काय चाललं आहे तुमचं. तर तेव्हा मात्र ती आदित्यला म्हणते आदित्य जा, तुला सई खेळायला बोलवते आहे, रूममध्ये जा. तर तेव्हा सावनी म्हणते कशाला जायचे आदित्यने, तो नाही जाणार इथनं आणि त्याला पण कळू दे ना त्याचा बाप कसा आहे. तेव्हा मात्र मुक्ता म्हणते हो बरोबर आहे आणि त्याची आई कशी आहे हे पण कळू देत त्याला. आता असं म्हटल्यावर मात्र सावनी घाबरते आणि त्यानंतर ती आडेबिडे घेऊन इकडे आदित्यला म्हणते जा आदित्य, तू सई बरोबर खेळायला जा, मी तुला थोड्या वेळाने आवाज देते. इकडे मात्र आदित्य रूममधनं बाहेर निघून जातो आणि त्यानंतर मुक्ता सागरला आणि सावनीला सुनावते की काय चाललं आहे, त्या मुलासमोर तरी हे तमाशे करणं बंद करा प्लीज. आणि सागरला सुद्धा बोलते. त्यामुळे आता सागर पण तिथून निघून जातो. पण बाहेर पडल्यावर मात्र इकडे मुक्ता सावनीकडे रागाने बघते, पण सावनीला त्याचा काही परिणाम होत नाही. सागर रूममधनं बाहेर पडल्यावर मात्र हॉलमध्ये आदित्य दिसून येतो आणि आदित्य खूप दुखावलेला असतो आणि तो खूप रडत असतो. म्हणून सागर त्याच्या समोर जातो आणि त्याची माफी मागू लागतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ताचे आईवडील परत आलेले असतात. त्यानंतर मात्र ते मुक्ताला जाब विचारतात की मिहिकाचं लग्न झालं हे तुला एका शब्दाने सांगावंसं वाटलं नाही का. एवढी मोठी गोष्ट झाली आणि तू ती आपल्या आईबरोबर शेअर सुद्धा केली नाही आणि ही बाई इथं काय करते आहे. तेव्हा मात्र सावनी म्हणते की मिहिकाने माझं घर संसार हिसकावून घेतला आहे, त्याच गिल्टमध्ये हिने मला इथं आणलं आहे, नाहीतर आपल्या सवतीला कोणी घरी घेऊन येतं का असं. हे ऐकल्यावर मात्र आता मुक्ताच्या आईचा अजूनच पारा वाढतो. इकडे मात्र मुक्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी आईला काही उलट उत्तर देत नाही. पण दुसरीकडे सागर सावनीला बजावतो की यापुढे जर माझ्या घरच्यांसमोर किंवा घरच्यांमध्ये जर एक काही अक्षर बोलली त्यांच्या विरोधात ना, तर आत्ताच्या आत्ता तुला घराच्या बाहेर काढीन. हे ऐकल्यावर मात्र सावनी घाबरते. मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.